वंदन पूजने बनते मनंत डॉक्टर उपयुक्त महाथेरो मध्यनी नुकतंच आपलं मनोगत सुंदर अशा शब्दामध्ये इथे व्यक्त केलेलं आहे। तर त्यानंतर आपल्या अंबरवाडीचे आमचे छोटे बंधू प्रवीण वाकळे याला मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणीय तथागत गौतम बुद्ध व त्या सर्व महापुरुष की ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य दुःखामध्ये घालून आपल्या झोळीमध्ये सुख टाकलं आणि आज त्या वैभवाने स्वाभिमानाने सन्मानाने आपण जीवन जगतो, त्या सर्व महापुरुषांना तिरवार अभिवादन करतो। तसेच इथे जमलेले भिक्खुगण वर्ग यांना तिरवार अभिवादन करतो व माजी आमदार बोर्डीकर साहेब तसेच आपल्या जिंतूर आणि सेलू मतदारसंघातील लाडक्या आमदार मेघना दीदी यांचं पण खूप अभिनंदन करतो व इथे जमलेले बौद्ध उपासक उपासिका या सर्वांचं अभिनंदन करतो व सर्वांचं एका चाळरूपीत स्वागत करतो की मन हर्षाने फुलून गेले आज ह्या मंगल दिनी स्वागत आपले करीत तो मी काव्य फुले उधळणी काव्य फुले उधळणी। तर आज तथागत गौतम बुद्धाची पायाभरणी ह्या कार्यक्रमासाठी खूप आपण सर्वजण पुण्यवान आहोत की ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत। तर इसवी पूर्व 232 मध्ये महान राजे सम्राट अशोक यांच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला आणि 84,000 स्तूप त्यांनी त्यावेळेस स्थापन केले आणि ते आज त्यांच्या प्रेरणा घेऊन बौद्ध धर्माचा प्रचार चालू आहे। तसेच आज तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीचं पायाभरण नसून समता स्वातंत्र्य प्रेम बंधुत्व प्रज्ञाशील शांतीचा संदेश जिथून ज्ञानाची ज्योत पेटती त्या ज्योतीच्या क्षणाला साक्षीदार आहोत आपण सर्वजण आणि हे दिदीचं पुण्यवान काम आहे। आणि दिदी सम्राट अशोकाचं नाव आजपर्यंत आहे, सूर्यचंद्र आहे तोपर्यंत होणार आहे आणि हे स्तूप तुमच्या साक्षीने तुमच्या सहकार्याने ते होणार आहे। समाजाचा नाव घेतल्याशिवाय राहणार नाही ही मी समाजाच्या वतीने साक्ष देतो। तसेच स्त्रीला स्त्रीचं दुःख समजतं म्हणून आपण पुण्यवान आहात की सेलू आणि जिंतूर मतदारसंघातील एक स्त्री आमदार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या राज्यघटनेतून अधिकारातून दिदी आमदार झाल्यात आणि स्त्रीचं काय जे दुःख असतं वेदना असतात ह्या दिदीला चांगल्याच ठाऊक आहात आणि म्हणून दिदीनं युद्ध योजनेतून सगळ्या उपक्रमातून ह्या गोष्टी करत आल्यात आणि करत राहणार आहात। दिदी नक्कीच ह्याही वेळेस तुम्ही आमदार आहात, येणाऱ्या काळातही आमदार राहणार आहात। तुमचं कार्य लाखमोलामध्ये एक आहे। आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो। दिदीचं बोलायचं भरपूर आहे पण वेळ कमी असल्यामुळं मी सर्वांची माफी मागतो। जय भीम। तर त्यानंतर आपण ज्यांची आवर्जून वाट पाहत आहात असे आपल्या जिंतूर तालुक्याचे लाडके आमदार माननीय रामप्रसादजी कदम बोर्डीकर साहेब